हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, मिड फेब सुरू झालेला आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा मंथ देखील संपून जाईल आणि आपला जो डॉर्मन्सी पिरियड असतो झाडांचा तो देखील संपलेला आहे। डॉर्मन्सी पिरियड नंतर झाडे ही पुन्हा ग्रोथसाठी नवीन फुल देण्यासाठी तसंच त्यांच्या नवीन वाढीसाठी तयार होत असतात आणि त्यांच्या या तयारीमध्ये आपल्याला पुन्हा त्यांना थोडासा हातभार आपल्याला लावायचा असतो। म्हणून आपल्याला फुल झाडांवर थोडी थोडी अशी काही कामे करून घ्यायची आहे की ते त्यांच्या सीझन मध्ये योग्य प्रकारे आणि भरपूर अशी फुलं आपल्याला ते देऊ शकतील म्हणून। सो मंडळी, वेळोवेळी मी गुलाबाच्या झाडाला कुठल्या प्रकारची सॉलिड असो किंवा लिक्विड फर्टिलायझर द्यावी हे तर मी तुमच्याशी शेअर करतच आलेली आहे, पण आपण वेळोवेळी खत, ऊन, पाणी आणि त्याला योग्य अशी माती देऊन देखील जर गुलाबाच्या झाडाची वाढच होत नसेल, त्याची वाढ जर खुंटलेली असेल तर त्यामागे कुठली समस्या आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सो मंडळी, आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा असणार आहे आणि महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्वक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की व्हिडिओ संपल्यानंतर मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात असता। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, तुमच्या देखील गुलाबाच्या रोपाला जर अशा प्रकारची फुलं येऊन गेलेली असतील किंवा जर आलेली नसतील तर फुलं येण्यासाठी आपल्याला त्या झाडाला तयार करायचं आहे आणि जर फुलं आलेली आहेत तर पुन्हा नवीन बहार येण्यासाठी देखील त्यांना आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम ज्या भागांवर आपल्याला फुलं आलेली आहेत ते फुलं आपल्याला कट करून घेणे गरजेचे असते। त्याचप्रमाणे ज्या वाढलेल्या फांद्या असतात झाडावर त्या देखील कट करणं गरजेचं असतं। या फांदींवर फुलं येण्याचे चान्सेस हे कमी असतात, विनाकारण ती झाडांची ऊर्जा घेत राहत असतात। झाडाला जेव्हा आपण कट मारतो त्याला नेहमी तिरपा कट मारायचा, जेणेकरून त्याच्यावर जर पाणी पडले तर आपोआप ते पाणी वाहून जाईल। कट मारताना नेहमी नोड एरिया म्हणजे ज्या ठिकाणाहून पाने फुटतात तिथून थोडासा वर मारावा। नोड एरियापासून तुम्ही जर लांब कट मारला तर नोड एरियावर पाणी येत असतात, पण वरचा भाग मात्र हा सुकून जात असतो आणि तो भाग मात्र आपल्या लक्षात येत नाही, तो तसाच वाढलेला झाडावर राहत असतो। तसेच झाडांवर जी फुलं सुकून गेलेली असतात ती कट करणे आणि आपल्याला जर झाडाची चांगली वाढ घ्यायची असेल तर कोणत्याही प्रकारचे झाडावर बीज तयार होऊ द्यायचे नाही। जर तुम्हाला एखाद्या झाडाचे बी गोळा करायचे असेल तर मात्र तुम्ही सीझनच्या शेवटी तुम्ही हे काम करू शकतात। मंडळी, झाडाला कट मारल्यानंतर त्यावर हळद लावावी, जेणेकरून कट केलेल्या फांद्यांवर फंगस लागणार नाही, तसेच ती फांदी डायबॅक म्हणजेच पाठीमागे वाढत जाणार नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या गुलाबाच्या झाडावर देखील डायबॅक झालेला आहे आणि ज्या ठिकाणाहून मी फांद्या कट केलेल्या होत्या त्या ठिकाणी मी हळद किंवा साप पावडर किंवा एखादं फंगीसाइड असेल ते तुम्ही लावू शकता। त्याने काय होणार आहे की बरीच अशी जी काही फंगस लागण्याचे चान्सेस असतात ते मात्र याने कमी होऊन जात असतात आणि बाकी ठिकाणी नवीन ग्रोथ तुम्हाला झाडामध्ये नक्की दिसून येईल। ज्या ठिकाणाहून कट केलेला होता त्याच्या साईडने पुन्हा नवीन अशी पालवी ही झाडावर फुटलेली आपल्याला दिसत आहे। सो मंडळी, कट केल्यानंतर देखील खत देऊन देखील जर तुमच्या झाडामध्ये वाढच होत नसेल तर त्याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण म्हणजे की ज्या वेळेस आपण झाडाला पाणी देतो तर आपण फक्त झाडाच्या मुळाशी किंवा मातीमध्ये 1 ते 2 ग्लास पाणी असो किंवा एखादा मग पाणी टाकून मोकळं होत असतो, पण तसं न करता रोज सकाळी किंवा सायंकाळी झाडाला एक छान प्रकारे पाण्याचा फवारा द्या। त्याने काय होतं की ज्या भागावरून आपण फांद्या कट केलेल्या असतात त्या साईडने तिथं ओलावा असल्याने पुन्हा त्या ठिकाणी नवीन फांद्यांची ग्रोथ होण्यास मदत होत असते। सो जर तुमच्या झाडांमध्ये जर ग्रोथचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही नक्की दिवसातनं एक वेळेस मात्र झाडाला छान प्रकारे पाण्याचा फवारा द्या। संपूर्ण पाणी त्याची पाण्याने धुवून काढा, त्यानंतर बघा की त्यावर नवीन ग्रोथ व्हायला नक्की सुरुवात होईल। त्यानंतर वेळोवेळी पिवळी पडलेली पाने किंवा खराब झालेली जी पाने असतात ती देखील काढून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण माती ही आपल्याला उकरून काढायची आहे, कारण की आपण आता यानंतर झाडाला खत देऊन घेणार आहोत। तुमची देखील कुंडीतील माती अशा प्रकारे भुरभुरीत किंवा भुसभुशीत असायला हवी। चिकट गोळा किंवा चिकन माती जर असली तर त्याने झाडाच्या मुळांना श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि
मंडळी, त्यानंतर आपलं तिसरं महत्वाचं काम म्हणजे की ज्यावेळेस आपण झाडाच्या फांद्यांवर काम करत असतो, म्हणजे वाढलेली पानं काढणे किंवा फांद्या कट करणे, सो त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला रूट्सवर देखील थोडं काम करून घ्यायचं असतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की थोडे रूट्स या गुलाबाच्या झाडाचे दिसत आहे, तर तुम्ही अगदी सॉफ्ट रूट प्रूनिंग करू शकतात. म्हणजे अगदी वरवर आलेली जी काही रूट्स असतात त्यांना हलक्या हाताने तुम्हाला कट करून घ्यायचे आहे. पण एकाच दिवशी तुम्ही फांदीवर आणि रूट्सवर काम करू नका. याने झाड तुमचं शॉकमध्ये जाईल आणि झाड खराब होईल आणि ते नंतर पुन्हा ग्रो देखील होणार नाही. सो जर तुम्ही रूट्सवर काम केलं तर त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही स्टेमवर काम करा, किंवा जर तुम्ही फांद्यांवर आज काम केलं असेल तर त्याच्या 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही हलकी अशी हाताने रूट प्रूनिंग करू शकता. सो या ठिकाणी हे माझ्या झाडाचं डायबॅक झालेला आहे, तो पोर्शन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत होती. सो वेळोवेळी ज्यावेळेस आपण झाडाला कट करत असतो तर त्यावेळेस त्या ठिकाणी नेहमी हळद लावून घ्या, जेणेकरून झाडाचा जो पार्ट आहे तो डायबॅकला जाणार नाही. चला तर मग आता वळूया ते म्हणजे खताकडे. मंडळी, आज आपण जे लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत ते म्हणजे हे लिंबाच्या सालींपासून वापरलेले. यासाठी तुम्हाला फ्रेश लिंबू हवे असं नाही, जे काही वापरलेले लिंब असतात त्यांपासून आपण हे खत तयार करणार आहोत. गुलाबाच्या झाडाला ऍसिडिक माती आवडते. लिंबाच्या सालीचा वापर आपण मातीतील ऍसिडिकपणा वाढविण्यासाठी करू शकतो, ज्यामुळे प्लांट्स हे हेल्दी राहतात. त्याचप्रमाणे सालीमध्ये सायट्रिक ऍसिड देखील असते, ज्यामुळे माती ही ऍसिडिक होत असते. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बटाट्याच्या सालींचा देखील वापर करणार आहोत. बटाटा हा सर्वांचाच प्रिय असतो. बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात, भाजीपासून ते भजीपर्यंत किंवा पराठे असो. बटाट्याचा वापर आपण अनेक पदार्थात सर्रासपणे करत असतो, पण आपण मात्र हे बटाटे वापरतो आणि याची साल मात्र फेकून देत असतो. पण बटाट्याच्या सालीमध्ये अनेक असे पोषक घटक असतात. याचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकतो. विशेषतः म्हणजे याचा वापर आपण झाडांच्या वाढीसाठी देखील करू शकतो. झाडाची वाढ ही अनेकदा खुंटते, पाने पिवळी पडतात किंवा रोपांना फुलं किंवा फळच येत नाही. यावर उपाय म्हणून बटाट्याच्या सालीचं खत तयार करायला हवं आणि त्याचा वापर आपण झाडांवर कसा करायचा ते आता आपण पाहूया. आता या ठिकाणी बटाट्याची सालीमध्ये मंडळी, बटाट्याच्या साली मी 2 दिवसासाठी अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनरमध्ये पाण्यात ठेवून घेतलेल्या होत्या आणि लिंबाच्या साली देखील 2 दिवसासाठी ग्लास जारमध्ये ठेवून घेतलेल्या होत्या. 2 दिवसानंतर ह्या साली मी पाण्याने अशा प्रकारे गाळून घेतलेल्या होत्या आणि यातून पाणी हे वेगळे करून घेतलेले होते. या ठिकाणी आपलं लिक्विड फर्टिलायझर हे तयार झालेलं होतं. तुम्ही फक्त बटाट्याच्या सालीऐवजी इतर भाजींच्या सालींचा देखील वापर कंपोस्ट म्हणून करू शकता. तसंच बटाट्याच्या सालींमध्ये किंवा इतर भाज्यांच्या सालींमध्ये देखील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असतं, जे झाडांच्या वाढीसाठी मदत करत असतं. त्यानंतर अशा प्रकारे हे पाणी मी गाळून घेतलेलं होतं आणि नंतर एका कंटेनरमध्ये किंवा मगामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं होतं. सो हे तयार झालेलं लिक्विड फर्टिलायझर डायरेक्ट झाडांना देऊ नये, त्यासाठी मी अर्ध कंटेनर या ठिकाणी प्लेन वॉटर घेतलेलं होतं आणि त्यामध्ये हाफ क्वांटिटीमध्ये पुन्हा लिक्विड फर्टिलायझर जे काही आपण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये ऍड करून घेतलेलं होतं. जर तुमच्याकडे असे वाळवलेले लिंबांच्या साली असतील तर तुम्ही त्यांचा वापर डायरेक्ट अशा प्रकारे कुंडीतल्या मातीमध्ये देखील करू शकतात. सो मंडळी, आता उन्हाळा चाललेला आहे, त्यामुळे लिंबाची साली जी असतात ती अशा प्रकारे वाळवून ठेवा. त्यांचा वापर आपल्याला पावसाळ्यामध्ये देखील खूप छान प्रकारे होणार आहे. मंडळी, या कीटकांना दूर ठेवण्यासाठी देखील लिंबाची साली खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतात. तसेच या लिंबाच्या वासांमुळे हे कीटकच लांब राहत असतात. त्याचप्रमाणे या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंटचा खूप मोठा असा सोर्स आहे. त्यामुळे लिंबाच्या साली ह्या आसपासून फेकून न देता त्यांना अशा प्रकारे वाळवून ठेवा. सो मंडळी, या ठिकाणी डायल्यूट झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर रेडी झालेलं होतं आणि त्याला मी आता कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे देऊन घेत होते. मंडळी, ज्यावेळेस आपण झाडाला पाणी देत असतो किंवा कुठलंही फर्टिलायझर देत असतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी चेक करा की कुंडीतील ड्रेनेज होल व्यवस्थित प्रकारे काम करत आहे किंवा नाही. जर ड्रेनेज होल व्यवस्थित प्रकारे काम करत नसेल तर झाडाची जी मुळे असतात ती आतल्या आत खराब होण्यास सुरुवात होऊन जात असते. सो अशा प्रकारे मंडळी, या ठिकाणी आपण लिक्विड फर्टिलायझर तयार केलं आणि ते झाडाला देऊन घेतलेलं होतं. त्यानंतर बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी या गुलाबाच्या झाडाविषयी ज्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. सो तुमच्या झाड अजूनही फुलांसाठी रेडी झालेलं नसेल तर त्याला तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित प्रकारे रेडी करून घ्या, जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये भरपूर असे फुलं देण्यासाठी तयार होईल. सो या ठिकाणी पाहू शकतात की छान प्रकारे कुंडीच्या खालून पाणी वाहत आहे, म्हणजे
ड्रेनेज होल हे व्यवस्थित असं काम करत आहे। सो मंडळी, या ठिकाणी माझं झाड हे रेडी झालेलं आहे भरपूर असे फुलं देण्यासाठी। तुम्ही देखील तुमच्या गुलाबाच्या झाडांवर आज जी काही सर्व कामं सांगितलेली आहे ती करून घ्या, म्हणजे ते देखील छान प्रकारे तुम्हाला फुलं देईल। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल ना, व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि हो, काहीही जर क्वेरीज असतील तर कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा नसेलही आवडला तरी मात्र कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका, कारण की असेच मी नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या। सो हॅपी गार्डनिंग, टेक केअर अँड बाय।